साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज लेकर आया है पैरामेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम। EMLT, रेडियोलॉजी टेक्नीशियन, हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है। हमारा पता याद रखें, साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज, रूबी सिटी स्कैन के ऊपर, मोची कॉर्नर, कैंप रोड, मालेगाव। माजी खासदार समीर भुजबळ यांनी नांदगाव मतदारसंघात अपक्ष उमेदवारीसाठी आपला अर्ज दाखल केल्याचा दावा केला होता। त्यानंतर विद्यमान आमदार कांदे आणि भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहे। नांदगाव विधानसभा मतदारसंघात माजी खासदार समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली। उमेदवारी दाखल करताना भयमुक्त नांदगाव मतदारसंघ अशी घोषणा त्यांनी केली होती। त्यामुळे ही निवडणूक गाजणार हे स्पष्ट झालंय। माजी खासदार समीर भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुंबई शहर अध्यक्ष होते। आपल्या या पदाचा माजी खासदार भुजबळ यांनी राजीनामा दिलाय। राजीनाम्याचं पत्र त्यांनी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना पाठवलंय। माजी खासदार समीर भुजबळ यांनी कार्यकर्ते आणि समर्थक यांच्या आग्रहातून नांदगाव मतदारसंघात अपक्ष उमेदवारीसाठी आपला अर्ज दाखल केल्याचा दावा केला होता। त्यानंतर विद्यमान आमदार सुहास कांदे आणि भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले। परंतु जेव्हा नांदगावकडे आपण येतो, नाशिक जिल्ह्याचे अनेक तालुके आम्ही जवळून बघितलेले आहे। दिंडोरी आहे, त्र्यंबकेश्वर आहे, इगतपुरी आहे, सिन्नर आहे, निफाड आहे, येवला आहे, चांदवड आहे, अनेक बघितले। परंतु जी परिस्थिती नांदगावमध्ये आहे ती अतिशय भयानक अशी परिस्थिती आहे। आणि आपण जर बघितलं तर ह्या मतदारसंघामध्ये हा मनमाडचा भाग असो, नांदगावचा भाग असो किंवा मालेगावमधले 3 गटातला भाग असो, ह्या ठिकाणी मी फिरल्यानंतर एक जी परिस्थिती बघितली की जी काही 10 वर्षामध्ये पंकज भाऊंनी जी काही विकासात्मक कामं केलेली होती त्याला कुठेतरी जे आहे खीळ बसलेली होती। विकास कामं कुठे दिसत नव्हती। खरं म्हणजे या पार्श्वभूमीवर सायंकाळी आमदार कांदे यांनी भुजबळ यांना उत्तर दिलंय। यावेळी त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले। त्यामुळे यंदाची निवडणूक रंगणार हे स्पष्ट झालंय। सगळ्या लोकांची मागणी अशी होती की मी जो आता आम्ही शब्द वापरलेला आहे भयमुक्त नांदगाव, आणि त्या दृष्टीने सगळ्यांना म्हणणं पडलं की इथे जर हे नांदगाव जर ह्या विकासाच्या दृष्टीने पुढे न्यायचं असेल आणि ही सगळी दहशतवाद इकडचा जर संपवायचा असेल, मिटवायचं असेल तर हे तुम्हीच करू शकता, म्हणून त्यांनी माझी मागणी केली। त्या भयमुक्तपणामुळे तुम्हाला तडीपार केलं आणि आता तुम्ही नाशिक सोडून दिलं, नांदगावला आले भयमुक्त करायला। इतकं नांदगाव नाशिक तुम्ही विसरलेत की ह्या तुमच्या 10 वर्षाच्या दादागिरीमुळे, दहशतवादपणामुळे, तुम्ही पाळलेल्या मोठ्या मोठ्या गुंडांमुळे नाशिक बिचारा इतकं भय झालं होतं त्यांच्या मनामध्ये की ते घराच्या बाहेर निघत नव्हते। म्हणून तर त्यांनी तुम्हाला तडीपार केलं। आज विसरलेत तुम्ही नाशिकहून तुम्हाला तडीपार केलं का नाशिक भयमुक्त होण्यासाठी। आता कुठेतरी नाशिकात भयमुक्तचा श्वास घेता येतो। म्हणून मला असं वाटतं की आपली पार्श्वभूमी समीर भाऊंनी नाशिकची बघावी। आमदार सुहास कांदे म्हणाले, महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी मी याचिका दाखल केली होती। या याचिकेवरील सुनावणी अद्यापही सुरूच आहे। ही याचिका भुजबळ यांच्यासाठी अडचणीची आहे। त्यामुळे ती याचिका मागे घेण्यासाठी मला 2 दिवसांपूर्वीच ऑफर देण्यात आली होती। आमदार कांदे यांनी आपल्या शैलीनुसार गंभीर आरोप केले। त्यांनी भुजबळ यांना थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। ते म्हणाले, मला पैशाच्या ऑफर देण्यात आल्या होत्या, धमक्याही देण्यात आल्या, मात्र मी त्याला बदलणार नाही। या धमक्यांनंतरही मी निवडणुकीतून माघार घेतली नाही, भविष्यातही घेणार नाही। त्यामुळेच भुजबळ माझ्यावर चिडलेले आहेत। हा राग काढण्यासाठीच त्यांनी माझ्यावर विविध आरोप केलेत। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी शिक्षा म्हणून मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ यांना आयुष्यभर जेलमध्ये बसवायचंच हा माझा संकल्प आहे। त्यापासून मला कोणीही विचलित करू शकणार नाही, असा दावाही त्यांनी केला। खरं तर याच्या मागे पार्श्वभूमी अशी आहे, 10 वर्ष ते आलेच नाही, म्हणजे 15 वर्ष ते आलेच नाही। यातली खरी पार्श्वभूमी आणि खरं सत्याचं गूढ असं आहे की महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये ते आरोपी झाले होते। समीर भुजबळ, आदरणीय छगनजी भुजबळ हे जेलमध्ये होते। नंतर त्यांनी सातभाई नावाच्या जजला मॅनेज करून त्यांनी त्यांच्या सर्व केसेस FIR स्क्वॅश करून घेतल्या। त्याच्यानंतर मी वैयक्तिक त्या सातभाईच्या विरोधात आणि यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टाकडे तक्रार केली। सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाची एक बॉडी तयार केली आणि त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं
की खूप सारे पैसे देऊन यांनी ही एफ आय आर स्क्वॅश करून घेतली. त्याच्यानंतर 2 वेळा GR निघाला शासनाचा. यांनी यांची राजकीय ताकद वापरून दोन्ही वेळेस शासनाने अपिलाचा GR रद्द केला. मग मी सभागृहामध्ये भांडलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही GR काढा म्हणून. मग शासनाने GR काढला, परंतु तरीसुद्धा शासन अपिलात गेलं नाही. हे प्रत्येकाच्या पाया पडायचे, हात जोडायचे, माफी मागायचे. आणि मग मी त्यांच्या विरोधामध्ये हायकोर्टात गेलो आणि हायकोर्टात गेल्यानंतर तरीसुद्धा 4 ते 5 वेळा ही केस बोर्डावर आली नाही. त्याच्यानंतर मी सुप्रीम कोर्टात गेलो आणि सुप्रीम कोर्टाने आता हायकोर्टाला डायरेक्शन दिलेत आणि काल की परवा त्यांना नोटिसा निघाल्यात. मी आपल्याला पुरावा हवा असेल तर मी केलेली रिट पिटिशन, मी गेलेलो सुप्रीम कोर्टात आणि त्यांना निघालेल्या नोटिसा मी प्रत्येक चॅनलवाल्यांना देतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी याच्या आधी माझ्याकडे अनेक वेळा पैशाचा प्रयत्न केला, पैसे देऊन ती केस विड्रॉ कर. अनेक वेळा अनेक मोठ्या मोठ्या लोकांना त्यांनी मध्यस्थी टाकलं, मोठमोठ्या पक्षाच्या नेत्यांना. परंतु मला असं वाटतं की एवढा 2,500 कोटीचा घोटाळा ह्या भुजबळांनी केला आहे, ज्याच्यासाठी हे 1-1 वर्ष जेलमध्ये होते. मला असं वाटतं की हा समीर भुजबळ कमीत कमी आयुष्यभर जेलमध्ये राहिला पाहिजे, कारण यांनी गोरगरिबांचे पैसे खाल्लेले आहेत आणि त्याला ते पैसे पाचवायचे आहेत आणि मला घाबरवायचं आहे. पण त्याला माहीत नाही की मी त्याला कधीही घाबरणार नाही. यावेळी आमदार कांदे यांनी माजी खासदार समीर भुजबळ यांना चिमटा काढला. भयमुक्त नांदगाव करण्याची भाषा करणं म्हणजेच राक्षसानंच सत्यनारायणाची पूजा करणं असं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी दिल्यास मी येवल्यातून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे, याचाही त्यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला. मी आता आदरणीय शिंदे साहेब आणि देवेंद्रजींना विचारणार आहे. मला येवल्यातून लढण्याची फार इच्छा आहे. त्यांनी जर मला परवानगी दिली तर मी येवल्यातून आदरणीय भुजबळ साहेबांच्या विरोधात निवडणूक लढवेल. मी आदरणीय जरांगे पाटलांना पण भेटलो, आदरणीय देवेंद्रजींना पण भेटलो आहे, आदरणीय शिंदे साहेबांना पण भेटलो आहे आणि आता मी त्यांची पूर्व परवानगी घेणार आहे. आणि त्यांनी जर मला परवानगी दिली तर माझ्या कुटुंबातला एखादा सदस्य इथून निवडणूक लढेल आणि मी येवल्यातून आदरणीय भुजबळ साहेबांवर लढेल. आणि मी जे विकास काय असतो हा येवलेकरवाल्यांना मी दाखवेल की मी नांदगावमध्ये 2.5 वर्षात काय विकास केला आणि भुजबळ साहेबांनी 20 वर्षात काय विकास केला. त्यामुळे माझी पुढची रणनीती ही येवल्यातून निवडणूक लढण्याची असेल. पण मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेबांशी भेटलात तुम्ही, काय चर्चा झाली? त्यांनी मला असं सांगितलं की आपल्याकडे कुणी अपक्ष राहणार नाही. आम्ही त्यांना तशा सूचना केलेल्या आहेत आणि जर त्यांना अपक्ष लढायचं असेल तर भुजबळ साहेबांनी आणि आदरणीय समीर भाऊनी आणि आदरणीय पंकज भाऊनी महायुतीचा राजीनामा द्यावा. ते तसं करणार. राजीनामा देऊन काय? न्यूज ब्युरो कसमध्ये अपडेट, मालेगाव.